देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्यांच्याकडे विरोधी पक्षनेते पद आल्यानंतर ते देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये दौरा करत आहे। नुकताच त्यांनी गुजरातमध्ये दौरा केला आणि पुढील काळामध्ये ते महाराष्ट्रामध्ये देखील येत आहे। त्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते तयारीला लागलेले आहे। काय नियोजन आहे, एकतर दौरा कशा प्रकारे असणार आहे आणि तयारी कशी आहे? ने काल महाविकास आघाडीची एक बैठक झाली। त्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीची मोठी सभा मुंबईत घ्यावी असा निर्णय झालेला आहे। त्या दिशेने आता आमचे सर्व घटक पक्ष कामाला लागलेले आहेत आणि मला वाटतं की लवकरच स्थान आणि स्थळ निश्चित होईल आणि राहुल गांधीजींची तारीख आम्हाला मिळेल आणि एक मोठा कार्यक्रम मुंबईमध्ये घेतला जाईल। कुठेतरी त्या सभेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाईल। अर्थातच राहुल गांधी विरोधी पक्ष नेते झाल्यानंतर त्यांचा पहिलाच दौरा हा महाराष्ट्राचा राहणार आहे। आज त्यांनी गुजरातमध्ये दौरा केला आणि त्यांनी गुजरातमध्ये सांगितलं की आता तुमच्याकडे जरी भारतीय जनता पक्षाची सरकार आली असेल पण पुढची निवडणूक ही आमची राहील आणि आमची सत्ता गुजरातमध्ये येणार आहे। याचाच अर्थ की त्यांचं पाऊल जेव्हा महाराष्ट्रात पडेल तर निश्चितपणे महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरकार बनेल हेच सुतोवाच त्या ठिकाणी होणार आहे। कुठेतरी राहुल गांधी यांना संविधानिक विरोधी पक्षनेते पद मिळालं, त्यामुळे त्या पदाचा पुरेपूर आता भविष्यामध्ये वापर केला जाईल। भारतात लोकशाही आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला राज्यघटना दिली आणि त्या राज्यघटनेच्या माध्यमातून विरोधी पक्षाचं नेतेपद हे महत्त्वपूर्ण या ठिकाणी मानलं गेलेलं आहे। गेल्या 10 वर्षामध्ये या देशामध्ये विरोधी पक्ष नेताच नव्हता, त्यामुळं लोकांची जी आवाज होती ती आवाज कुठं मांडण्याची संधी त्या ठिकाणी नव्हती। आज ती संधी या राहुलजींच्या विरोधी पक्ष नेतेपदाच्या माध्यमातून या देशाला प्राप्त झाली आहे। लोकांची आवाज आणि लोकांच्या भावना निश्चितपणे ते व्यक्त करतील याची मला खात्री आहे। महाविकास आघाडीचं एक मत पाहायला मिळतं की जसं लोकसभेमध्ये ज्या मतदारसंघात ज्या घटक पक्षाची ताकद आहे त्या पक्षाला त्या मतदारसंघामध्ये ताकद द्यायची, इतर 2 पक्षाने सोबत उभं राहायचं। विधानसभेमध्ये देखील जवळपास तशाच फॉर्म्युल्यावर चाचपणी सुरू आहे। आमची हायकमांड ही पूर्णतः महाविकास आघाडीला संघटित ठेवून एकत्रितपणे निवडणुकी पुढची लढायची या दिशेने काम करायला लागलेलं आहे। जे चित्र आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीत बघायला मिळालं तेच चित्र तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत निश्चितपणे बघायला मिळेल। कुठेतरी काँग्रेसकडनं 288 जागांची चाचपणी होत आहे, स्वतंत्र लढण्याचा देखील एक विचार आहे, असं एक चर्चा आहे, त्यात काही तथ्य आहे का? नाही, काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि राष्ट्रीय पक्ष नेहमी निवडणूक लढवत असताना सर्वच जागांवर त्याची तयारी करत असतो आणि तो तयारीचा भाग असतो। आम्ही तयारी जरी या ठिकाणी 288 जागांची करणार, परंतु महाविकास आघाडी म्हणून महाविकास आघाडीतला घटक पक्ष म्हणून निश्चितपणे कुठंतरी आम्हाला त्यागाची भूमिकाही ठेवावी लागणार आहे आणि मला तरी वाटतं की महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही ही निवडणूक फार जोरदारपणे या ठिकाणी लढणार आहोत। प्रश्न, जिथे सिटिंग आमदार आहे महाविकास आघाडीचे त्या मतदारसंघामध्ये त्या आमदारांना किंवा त्या पक्षाला तयारीला लागण्याच्या सूचना एक प्रकारे अनौपचारिकपणे सांगण्यात आल्या नाही, अजून तरी त्याच्यावरती कुठेही भाष्य करण्यात आलेलं नाही, पण ही प्रथा आहे की जे त्या ठिकाणी विद्यमान आमदार असतात त्यांना ती संधी दिली जाते आणि त्यांना सांगितलं जातं। निश्चितपणे याविषयी आमच्या पक्षाची हायकमांड विचार करेल आणि मार्गदर्शन करेल। कॅमेरामॅन नितीन राऊत, कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।